श्री क्षेत्र आदमापूर येथील सद्गुरू बाळूमामा यांचं समाधीस्थान हे महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील भाविकांचं प्रमुख श्रद्धास्थान बनलं आहे. दररोज हजारो भाविक बाळूमामाच्या दर्शनासाठी येथे येत असून देवस्थान समितीच्या वतीने भाविकांसाठी मोफत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. देवस्थान समितीमार्फत चालवण्यात येणाऱ्या अन्नछत्रात दर रविवारी सकाळ व संध्याकाळ मिळून सुमारे 10 ते 12 हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. विशेष म्हणजे प्रत्येक अमावस्येला ही संख्या 50 ते 70 हजारापर्यंत पोहोचते. तर दरवर्षी होणाऱ्या बाळूमामा भंडारा महोत्सवाच्या काळात 1 लाखाहून अधिक भाविक प्रसादाचा आस्वाद घेतात. या भव्य अन्नछत्र व्यवस्थेसाठी देवस्थानच्या स्वयंपाकघरात शेकडो कर्मचारी, सेवेकरी व भाविक स्वेच्छेने श्रमदान करतात. मोठ्या प्रमाणावर भात, आमटी, भाजी आणि आदी अन्नपदार्थांची तयारी आधुनिक यंत्रसामुग्रीच्या साहाय्याने केली जाते. अलीकडे पश्चिम आशियातील इंधन तुटवण्यामुळे अनेक ठिकाणी अन्नछत्रांवर परिणाम होत असताना आदमापूर देवस्थानावर मात्र त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही, कारण देवस्थानच्या स्वयंपाकघरात अत्याधुनिक स्टीमर प्रणालीचा वापर केला जातो. या स्टीमरमध्ये मंदिरात भक्तांकडून अर्पण करण्यात येणाऱ्या नारळाच्या तूस व करवंट्यांचा इंधन म्हणून वापर केला जातो. त्यामुळे देवस्थानला लाकूड किंवा इतर इंधन बाहेरून खरेदी करण्याची गरज भासत नाही. स्टीमरमधून निर्माण होणाऱ्या वाफेच्या साह्यानं भांड्यांमध्ये टाकलेलं 1 पोतं तांदळाचा भात अवघ्या 10 मिनिटात शिजवता येतो. त्यामुळे कमी वेळेत हजारो भाविकांसाठी महाप्रसाद उपलब्ध करून देणं शक्य होतं. भाविकांच्या सेवेसाठी देवस्थान समितीचे पदाधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवक सातत्यानं कार्यरत असून बाळूमामांच्या कृपेनं अन्नछत्राची ही सेवा अखंडपणे सुरू आहे. मराठी एस न्यूजसाठी सर्जेराव भाट.